नमस्कार। ही मच्छी घेतली आहे। हे बघा, खोबरं, कांदा, अद्रक, लसूण हे कापून घेतलं आहे। हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया। ह्याच्यामध्ये मी धने टाकले आहेत 1 चमचा, अर्धा चमचा जिरे टाकले आहेत आणि कोथिंबीर टाकली आहे आणि त्रिफळा 4-5 टाकल्यात। हे टाकून आपण आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि हे टाकून आपण हे वाटून घेणार। हे बघा, त्रिफळा टाकल्यात। आता तेल कढईत गरम करायला ठेवलं आहे। आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि थोडासा 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 पाव कांदा टाकलाय आणि कढीपत्ता टाकला आहे। हे बघा, आता कढीपत्ता तडतडून झाला, कांदा टाकला आहे। कांदा आणि लसूण टाकलाय, 4-5 लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या होत्या, ह्या टाकल्यात आणि थोडासाच कांदा टाकायचा, एकदम जास्त पण टाकायचा नाही, जसा फोडणी टाकतो तसा। आणि आता ह्याच्यामध्ये हा मालवणी मसाला टाकला आहे, हा चवीनुसार, तिखटानुसार। आणि ह्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे हा टाकून घेतला आहे। आता हे आपण जास्त तेल वरती येऊपर्यंत शिजवायचं नाहीये, लगेच पाणी टाकून, कारण कच्च्या कांद्याचं वाटण, मच्छीचं वाटण हे वेगळं असतं, म्हणून ह्याच्यामध्ये पटकन पाणी टाकून ह्याला उकळी काढून घेणार आहोत। आता उकळी येऊपर्यंत थोडं चवीनुसार मीठ टाकलंय। आता चवीनुसार मीठ टाकून एक उकळी आली की नंतर मग आपण ह्याच्यामध्ये 2-3 कोकम टाकायचे आहेत। उकळी आल्यावर टाकायचे, नाही तर पहिले टाकले की हे फाटू शकतं, कारण ह्याच्यामध्ये खोबरं आहे, तर कालवण फाटू शकतं। म्हणून नंतर उकळी आली की नंतर मग कोकम टाकायचं आहे। ही एक टिप आहे, कारण पहिले टाकलं कोकम तर आता एक तर गरमी पण आहे, तर खोबरं असल्यामुळे हे फाटू शकतं। आता ही धुवून घेतलेली स्वच्छ मच्छी टाकली आहे ह्याच्यात। ही बघा, ही पावसाळी मच्छी आहे। ही आज बाजारात गेले होते, एकदम कोळी लोकांची एकदम आवडती मच्छी आहे ही। तर तुम्हाला ही मच्छी भेटली, ह्या मच्छीचे नाव मारू आहे, तुम्हाला ही भेटली तर घ्या, मस्त टेस्टी लागते। आणि मस्त धुवून घेऊन नंतर ह्याला हळद, मीठ आणि तिखट लावून रव्यामध्ये घोळवून मी तव्यावरती तेल टाकलं। आता आपण ना हे फ्राय पण करून घेणार आहोत। दोन्ही पण एवढा मस्त लागल्यात ना, तेल फ्रायची पण केलेली मच्छी एकदम छान लागली आहे, आणखीन मस्त रश्श्यातली पण, कालवणातली पण मच्छी एकदम छान लागली आहे। तर खूप चविष्ट ही मच्छी आहे। तर तुम्ही पण गेलात बाजारात, तुम्हाला मिळाली ही मच्छी तर तुम्ही घ्या अवश्य, कारण खूप चांगली टेस्ट येते ह्या मच्छीला आणि खूप म्हणजे ना एकदम चविष्ट लागली खाताना। तर तुम्ही हे आणा आणि बनवा आणि खावा। जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। काही चूक झाली असेल तर माफी करा। हे बघा, किती सुंदर दिसतीये आणि तेवढीच खाण्याला पण एवढीच टेस्टी आहे, कारण आता पावसाळ्यात वेगवेगळ्या मच्छ्या येत राहतात। हलवा, पापलेट हे तर आपण नेहमी घेऊन खातोच, पण हे वेगळी मच्छी जरा ट्राय करा, खूप मस्त आणि एकदम चविष्ट लागेल। हे बघा, दिसायला पण केवढं भारी दिसते। धन्यवाद।